थोडंसं मीठ टाकायचंय. मीठ आता बेताचंच टाकायचंय. आणि वाफवलेल्या लोडाळ्या आपल्याला टाकायच्या आहेत. आणि आता थोडंसं मिक्स करून घ्यायचंय. वा, काय छान रंग आला हो. हो, खरपूस झालाय. आणि खरपूसच करायचं असतं ते. ह्याला ग्रेव्ही नसते ना? नाही, ग्रेव्ही कोरडच खायचं. हा, छान. याला ऍक्च्युली दह्यासोबत खाल्लं जातं. हो हो हो, वा. आणि हा तुमचा आवडता शेंगदाण्याचा कूट. हे तुम्हाला कसं कळलं? आम्ही एपिसोड बघतो. मला फार आवडतो दाण्याचं कूट. म्हणून मी उल्लेख केला इथे. फारच छान, धन्यवाद. हा स्वाती मॅडम. आता काय राहिलं? आता ह्याच्यामध्ये फक्त भाजलेल्या कारळाचा कूट घालायचा आहे आपल्याला. येस, ती तयारी मात्र आपण आधीच करून ठेवलेली आहे. ओके. वेळेची बचत हीच वेळेची निर्मिती. घालू का? हो, घाला. येस, बस बस बस. मला कारळ फार आवडतो. कारळामुळे ह्याची टेस्ट जास्त इन्हॅन्स होते. हो, ते दिसतच आहे बघा ना रंगावरूनच. क्या बात आहे. आता 1 सेकंद आपल्याला ह्याच्यावर झाकण टाकायचंय आणि वाफवून घ्यायचंय. किती सुंदर रंग आलाय. मी खरं सांगू, असं माझ्या तोंडाला पाणी सुटले आता हे पाहताना. आणि हे विशेषतः तांदळाच्या भाकरी बरोबर, जेव्हा भरपूर पाऊस पडत असतो बाहेर आणि तांदळाची भाकरी पांढरी स्वच्छ, त्याच्यावर ही भाजी घ्यायची, त्याच्यावर घट्ट म्हशीच्या दुधाचं दही लावलेलं असतं, ताजं दही घ्यायचं आणि लसणाची चटणी, म्हणजे हा पदार्थ बहारदार. चला झाकण ठेवूया. वाफ आलीये. गॅस बंद करतो. गॅस बंद करायचा, झाकण काढतो. अरे क्या बात आहे. आणि आता हा पदार्थ आपल्याला काढून घ्यायचा आहे. वा 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 वा, सुरेख, खमंग, बहारदार. द्या, मी काढू का? मदत करू? हो, चालेल. हे असं कोथिंबीर घालून घ्यायची ह्याच्यावर. खूपच सुरेख बरं का स्वाती मॅडम. आणि हे तीळ, पांढरे तीळ ह्याच्यावर घालायचे. वा, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. लोड वळ्या. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: तांदूळ 1 वाटी, चणा डाळ 1 वाटी, मूग डाळ 1 वाटी, उडीद डाळ 1 वाटी, ज्वारी 1 वाटी, कारळं 2 चमचे, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, शेंगदाण्याचं कूट 2 चमचे, आलं लसूण पेस्ट 2 चमचे, कढीपत्ता 5 ते 7 पानं, लवंग 5 ते 7, काळी मिरी अर्धा चमचा, दालचिनी 1 मोठी काठी, धणे 1.5 चमचा, ओवा अर्धा चमचा, बडीशेप अर्धा चमचा, मेथीदाणे अर्धा चमचा, जिरे 1 चमचा, पांढरे तीळ 1.5 चमचा, गरम मसाला 1.5 चमचा, लाल तिखट 1.5 चमचा, हळद 1 चमचा, मीठ चवीनुसार.